आहे ई कॉमर्सचा डेटा. ह्याच्यामध्ये आपण हेडिंग बघितलं की आपल्याला क्लिअर कळेल. कंट्री आहे, ब्रँड आहे, क्वांटिटी आहे, प्राईस आहे आणि बिलिंग अमाऊंट. मला ब्रँड वाईज क्वांटिटी रिपोर्ट बनवून पाहिजे, तर मी सेम तसंच करणार जे मी प्रिव्हियस रिपोर्टमध्ये केलं. इन्सर्ट, त्यानंतर पिव्होट चार्ट्स, न्यू शीट. त्यानंतर मी इथे काय करणार, तर ब्रँड वाईज क्वांटिटी आणि इथे ॲड डेटा लेबल्स. त्यानंतर टेबलवर क्लिक करून इन्सर्ट्समध्ये स्लायसर, आणि स्लायसर घेणार मी कंट्रीचा, कारण का ऑलरेडी माझ्याकडे ब्रँड आहे. आता मी कुठच्या पण कंट्रीवर क्लिक केलं तर त्याप्रमाणे मला इथे रिपोर्ट जनरेट होताना दिसेल. आणि ह्याला मी नाव देणार ब्रँड वाईज क्वांटिटी किंवा क्वांटिटी वाईज रिपोर्ट. किंवा ह्याला जर समजा मला चार्ट बदलायचा असेल तर इन्सर्ट्समध्ये जाऊन पिव्होट चार्ट्समध्ये जाऊन 3D पाय डायग्राम घेईन. किंवा दुसरी अजून जर एखादी, आता मी कुठच्याही कंट्रीवर क्लिक केलं तर मला त्याच्या आतमधले जे ब्रँड आहेत आणि त्याच्या क्वांटिटी आहेत ते इथे शो होत आहेत. त्यानंतर मला बनवायचं आहे कंट्री वाईज बिलिंग. म्हणजे काय, तर जे आपल्याला टॉप ज्यांनी बिझनेस दिला आहे कंट्रीने, त्यांचं आपल्याला ग्राफ बनवायचा आहे. टॉपच्या 5 कंट्रीज शो झाल्या पाहिजेत. मग त्या कशा बनवायच्या, तर मी परत काय करीन, तर जो आपला मेन डेटा आहे त्याच्यात जाईन, इन्सर्ट, त्यानंतर पिव्होट चार्ट, त्यानंतर न्यू वर्कशीट, ओके. त्यानंतर कंट्री, बिलिंग अमाऊंट. आता जो आपला चार्ट जनरेट झाला आहे तो एकदम किचकट झाला आहे, त्याला आपण सॉर्टेड करू. इथे मी डाऊन एरोमध्ये जाणार, व्हॅल्यूज फिल्टर, आणि इथे टॉप एन आहे त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही इथे कुठचीही घेऊ शकता. टॉप 5 घेऊ शकता, टॉप 3 घेऊ शकता, आणि ओके. आणि इथे मी काय करतो, तर राईट क्लिक करून ॲड डेटा लेबल्स. त्यानंतर हे दोन्ही जे चार्ट आहेत ते मी काय करणार, नवीन एक शीट ॲड करणार. आता माझ्याकडे 2 चार्ट्स आहेत. एक कंट्री वाईज बिलिंग आहेत की ज्याच्यात टॉप 5 कंट्रीज आहेत, आणि एक दुसरा एक रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये बिलिंगचा क्वांटिटीचा डेटा आहे. आता मी ह्या दोन्ही जे आहेत त्या मी कॉपी करून ह्याच्यात मी स्लायसर ॲड करणार. इन्सर्ट, स्लायसर, आणि इथे मी घेणार ब्रँडला. आता जर समजा मी ॲडिडासवर क्लिक केलं, पण ह्या चार्टमधला डेटा हलतो आहे माझा, इथला डेटा आहे तो त्याला लिंक करायचा आहे. तर स्लायसर कसा लिंक करायचा, तर मी ह्याच्यावर क्लिक करीन, स्लायसरवर जाईन, रिपोर्ट कनेक्शन, आणि इथे जेवढे पण माझ्याकडे ग्राफ दिसत आहेत त्यांना सगळ्यांना मी कनेक्ट करणार. टिक असली पाहिजे इथे. आता मी कुठे पण क्लिक केलं तरी माझं काय होईल, तर ह्या दोन्ही रिपोर्टला कनेक्शन होईल. आता पुमावर मी क्लिक केलं तर काय होतं आहे, तर टॉपच्या 5 कंट्रीज मला इथे पुमाच्या दिसत आहेत. जर समजा मी ॲडिडासवर क्लिक केलं तर ॲडिडासच्या टॉपच्या 5 कंट्रीज दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपण काय केलं, तर त्याला इंटरॅक्टिव्ह चार्ट्स बनवला विथ स्लायसर. तर हे काम तुम्हाला करायचं आहे.